Hello students, welcome in a सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. सो स्टुडंट, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे हिस्टरी अँड सिविक्स. तर त्यामधला सिविक्स या पोर्शनमधला फर्स्ट जो चॅप्टर आहे अवर लाईफ इन अ सोसायटी, म्हणजेच आपली समाज जीवन. तर या चॅप्टरचा आपण आज कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा. आणि हो स्टुडंट्स, याच्या आधी जे हिस्टरीशी रिलेटेड चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3 या तिन्ही चॅप्टरचे एक्सरसाइज ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, मॅन फेल्ड द नीड फॉर द डे टू डे अफेअर्स ऑफ सोसायटी टू रन स्मूथली. अँड द आन्सर इज अ रूल्स. मानवाला त्याच्या समाजामध्ये दररोजचे जीवन व्यवस्थित जगण्यासाठी कशाची गरज आहे, तर त्याला रूल्सचीच म्हणजे नियमांची गरज आहे. सेकंड, हेल्प्स द डेव्हलपमेंट ऑफ पीपल्स टॅलेंट. तर इथे येणार आन्सर सोसायटी. समाजातील लोकांच्या मुळेच जे लोक आहेत पीपल्स टॅलेंट, तर त्यांचा मानवाचा विकास होतो. थर्ड, वी ऑल हॅव सम एज्युकेशनल अँड सम नीड्स टू. आन्सर आहे वी ऑल हॅव सम एज्युकेशनल अँड सम फिजिकल नीड्स टू. आपल्या काही भावनिक आणि काही शारीरिक गरजा आहेत. Okay students, so next is the second question. Answer in a one sentence. एका वाक्यात उत्तरे लिहा. Okay, in that first question, what are the basic needs of a man? मानवाच्या प्राथमिक गरजा कोणत्या आहेत? And see the answer: food, clothes, shelter, education and health are the basic needs of a man. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मानवाच्या बेसिक गरजा आहेत, प्राथमिक गरजा आहेत. सेकंड, whose company do we like? And the answer, we like the company of our family members, relatives and friends. Third, what opportunities does society provide us with? तर समाज आपल्याला कोणत्या संधी देत असतो? And the answer, society provides the opportunities for expressing our thoughts and feelings. तर आपल्या भावना, आपले जे विचार आहेत हे एक्सप्रेस करण्याची संधी तो देत असतो. And to develop our artistic and other talents. सो त्याच्यामुळे आपलं आर्टिस्टिक आणि जे अदर टॅलेंट आहे हे त्याचा विकास होत असतो. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. तसेच व्हिडिओ कसा वाटला याच्या कमेंट सुद्धा नक्की करून कळवा. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डू यू थिंक? आन्सर इन 2 or 3 sentences. First, how is a society formed? And the answer, a society is formed when people come together to achieve certain common objectives. Second point, a society includes different groups, institutions, and organizations. Second question, why is it necessary to set up a permanent system in a society? See the answer, in order to fulfill
needs like food, clothing, shelter, and security. Society has to create a permanent system. Without a system, the day to day affairs of the society cannot be carried out. A system is essential for the continued existence of the society. Third question, what makes life in a society more stable and organized? Answer, a vast system needs to be created, includes factories to manufacture tools and equipment used for farming, a market for the good produced, etc. Second point, the existence of many such systems makes a society stable and organized. Fourth, if there were no social institutions, what difficulties would we have faced? सोशल इन्स्टिट्यूशन्स जर नसतील तर आपल्याला कोणत्या त्रुटी येतात किंवा कोणते डिफिकल्टीज येतात? Answer, if there were no social institutions, individual development would not have taken place at the fullest. The development पूर्णपणे पूर्ण विकास होत नाही. It would be difficult to meet our physical and emotional needs. There would be no social stability or security. तर आपल्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा पूर्ण करणे अवघड होतं आणि त्याशिवाय जर सोशल इन्स्टिट्यूशन्स जर नसतील तर सोशल स्टेबिलिटी आणि जी सिक्युरिटी आहे ती सुद्धा राहत नाही. विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर चला पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट वुड यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन्स? खाली दिलेल्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कशा प्रकारे वागाल किंवा कसं बिहेव कराल? फर्स्ट सिच्युएशन, युअर फ्रेंड हॅज फॉरगॉटेन टू ब्रिंग समथिंग ही नीड्स इन अ स्कूल. तर तुमचा एक वर्गमित्र आहे, तो शाळेमध्ये येत असताना त्याला काही गरजेच्या वस्तू आहेत, तो विसरला आहे, तर त्यावेळेला तुम्ही काय कराल? Answer, फर्स्ट आय वुड आस्क हिम इफ आय कुड हेल्प. सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला विचारेन, तुला काही मदत हवी आहे का? आय विल ऑफर हिम द थिंग्स विच ही नीड्स. त्याला ज्या गोष्टी पाहिजे आहेत किंवा ज्या थिंग्स त्याला हवे आहेत ते मी त्याला देईन. इफ आय डोंट हॅव इट आय विल इन्फॉर्म द टीचर अँड एन्श्युअर दॅट इट रिचेस हिम. आणि जर त्याला जी वस्तू हवी आहे ती माझ्याकडे नसेल तर मी टीचरांना सांगेन आणि त्याला ती मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. आफ्टर ऑल, अ फ्रेंड इज अ फ्रेंड इंडीड. ओके. नेक्स्ट, second situation, you meet a blind or otherwise handicapped person on the way. तर आपण एखाद्या आंधळ्या व्यक्तीला किंवा जो व्यक्ती असा आहे की जो हँडिकॅप्ड आहे अशा व्यक्तीला जर आपण रस्त्यावरती भेटलो तर त्याला तुम्ही कशा प्रकारे मदत करणार? सी द आन्सर, आय विल फर्स्ट आस्क इफ ही नीड्स हेल्प अँड एक्सटेंड अ हेल्पिंग हँड टू हिम. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला मी विचारेन तुम्हाला काही मदत हवी आहे का, आणि जर हवी असेल तर मग त्यांना ती मदत पुरवेल. आय विल हेल्प हिम क्रॉस द रोड अँड एन्श्युअर दॅट ही रिचेस हिज डेस्टिनेशन सेफली. जर त्याला रस्ता वगैरे ओलांडायचा असेल, रस्ता क्रॉस करायचा असेल तर तो मी त्याला करून देईल आणि त्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तो सेफली कसा जाईल हे मी बघेन. ओके स्टुडंट, तर याच क्वेश्चन बरोबर आपल्या या एक्सरसाइजचा व्हिडिओ कंप्लीट झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू, बाय बाय.